नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया सरकारने केली मोठी निराशा, सरकारी कर्मचारी पेन्शनर झाले नाराज। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। हा आयोग पगार आणि पेन्शनबाबत निर्णय घेणार आहे। पण सरकारने केलेल्या एका घोषणेमुळे कर्मचाऱ्यांची मोठी नाराजी झाली आहे। देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी ज्या बातमीची वाट पाहत होते त्याला अर्थ मंत्रालयाने दुजोरा दिला आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की 8वा वेतन आयोग केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांची वेतन रचना ठरवणार नाही तर पेन्शन सुधारणेबाबतही शिफारशी करेल। कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक समुदायामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता की 8व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत पेन्शनचा समावेश आहे की नाही। खरं तर अनेक कर्मचारी संघटनांनी यापूर्वी सरकारला पत्र लिहून पेन्शनचा स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी केली होती। हा गोंधळ दूर करत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एक निवेदन जारी केले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 8व्या वेतन आयोगाची कार्यकक्षा खूप व्यापक आहे। हा आयोग वेतन आणि भत्त्यांसोबत पेन्शनचाही आढावा घेईल। याचा अर्थ आयोग आपला अहवाल सादर करेल तेव्हा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ आणि महागाईनुसार समायोजनासाठी एक संपूर्ण रोडमॅप तयार करेल। पेन्शनच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाई भत्त्याबाबत सरकारची भूमिका थोडी कठोर दिसत आहे। DA 50% जास्त झाल्यावर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती। ही मागणी अनेक दिवसांपासूनची आहे आणि महागाई वाढल्याने मूळ वेतनात वाढ व्हावी असा कर्मचारी संघटनांचा युक्तिवाद आहे। मात्र सरकारने संसदेत ही आशा तात्पुरती संपवली आहे। महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही असे अर्थ राज्यमंत्री स्पष्ट केले आहे। याचा अर्थ वेतनासाठी जुनाच फॉर्म्युला लागू राहील आणि कर्मचाऱ्यांना यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे।